We are in France. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली इन युरोप. आम्ही आता उभे आहोत स्वित्झर्लंडमधल्या बासल SBB या ट्रेन स्टेशनवरती आणि या ट्रेन स्टेशनवरून आम्ही फ्रान्सला जाणारी ट्रेन पकडणार आहोत. आम्ही जात आहोत फ्रान्समधील अल्सास या रिजनमधील कोलमार या गावी. अँड दिस टाउन इज स्ट्रेट आउट ऑफ स्टोरी बुक. बासल टू कोलमार ही फक्त 45 मिनिटांची जर्नी आहे आणि ती अतिशय सुंदर आहे. बासलवरून कोलमारला येण्यासाठी SNCFच्या ट्रेन असतात आणि त्याचं आम्ही 125 युरोचं तिकीट काढलं. बासलवरून अगदी 4-5 स्टेशन नंतर कोलमारला आता आम्ही आलेलो आहोत आणि हा कोलमार स्टेशनच्या बाहेरचा परिसर आहे. कोलमार रेल्वे स्टेशनपासून कोलमार ओल्ड टाउनमध्ये जाण्यासाठी 10 ते 15 मिनटं चालावं लागतं. तुम्ही बसने सुद्धा जाऊ शकता. तर हे सुंदर असं पार्क आम्हाला दिसलं कोलमारकडे जाताना सेंट्रलच्या इकडे. तर रडणं म्हणते की तिला इकडे खेळायचं आहे. चॅम्प दे मार्स असं या पार्कचं नाव आहे. किती ग्रीनरी आहे बघा, असं मस्त मोठं पार्क आहे. तसा हा पार्क मध्ये फाउंटन आहे. समोरच असं इकडे कोलमार नाव लिहिलेलं आहे, जिकडे तुम्ही फोटोज काढू शकता. तर या पार्कमध्ये मस्त असं हे लहान मुलांना खेळण्याचं गार्डन सुद्धा आहे आणि खूपच ग्रीन असं हे पार्क आहे, ज्याला या सिटीचं ग्रीन लंग असं सुद्धा म्हटलं जातं. आणि अगदी सिटी सेंटरच्या मधोमधच हे पार्क आहे. थोड्या वेळ पार्कमध्ये बसल्यानंतर आता आम्ही पुन्हा मेन टाउनकडे जातोय. टाउन खरं तर सुरू झालं आहे. किती सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारची घरं आहेत इकडे आणि छोटे छोटे रस्ते आहेत. की सुंदर असे टिंबर हाऊसेस म्हणतात त्यांना. तर आता आम्ही ज्या रिजनमध्ये आलो आहे ते फ्रान्समधील अल्सास रिजन आहे आणि त्या अल्सास रिजनमध्ये ही सगळी गावं आहेत, स्ट्रासबर्ग, कोलमार अशी. आणि या गावांमध्ये ख्रिसमस मार्केट्स वगैरे असतात. तर खूपच सुंदर आहेत ॲक्च्युली घरं आणि खूप गर्दीसुद्धा आहे बघा इकडे. जास्तीत जास्त तुम्हाला या रिजनमध्ये कोणता क्राऊड दिसतोय टुरिस्टमध्ये ते मला कमेंट करून सांगा. इकडे सुद्धा हे लॉक्स लावले, लव्ह लॉक्स. वाव, किती मस्त वाटतंय ना इथे. इतका सुंदर पॉइंट आहे आणि किती गर्दी आहे बघा फोटो काढण्यासाठी इथे या पॉइंटला. पोस्ट कार्ड. तर हा जो एरिया आहे याला लिटिल वेनिस ऑफ कोलमार असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी सगळ्यात जास्त फोटो काढले जातात कारण इतकं सिनिक स्पॉट आहे हा. प्रचंड गर्दी आहे इथे आणि जसं आपल्याला फोटोमध्ये दिसतं की सगळे प्लेसेस किती सुंदर आहेत. सुंदर तर हे आहेच, पण ही गर्दी इतकी आहे आणि युरोपची क्रेज एशियन लोकांमध्ये तर प्रचंड आहे. त्यामुळे इथे सुद्धा जास्तीत जास्त एशियन लोकच आम्हाला दिसत होती. तर या लिटिल वेनिसच्या इथून तुम्ही बोट राईडसुद्धा करू शकता. अगदी 7 युरोमध्ये पर पर्सन बोट राईड आहे. पण आम्ही मात्र पायी चालण्याचा डिसिजन घेतला आहे कारण की इकडचं जे प्रत्येक ठिकाण जे आहे ना ते इतकं परफेक्ट आहे. दुकानं पण अगदी एकदम रॉयल वाटतात, रॉयल.
आभाळ भरून आलं आहे आणि थोड्या वेळात पाऊस कोसळणार आहे असं वाटतंय. त्यामुळे आम्ही सुद्धा येताना प्रेडिक्शन बघून जॅकेट घेऊन आलेलो आहोत. आणि इथली लोकं तुम्ही बघू शकता कशी मस्त बाहेर बसून अल्सास वाईन आणि इथल्या जेवणाचा आनंद घेत आहेत. ही जी ट्रेन आहे ही पूर्ण कोलमार फिरवते. 8 युरो पर पर्सन आहे आणि लहान मुलांचं 6-6.5 आहे आणि ऑडिओ टूर गाईड पण आहे त्याच्यामध्ये. किती मस्त वाटतंय. छोटे छोटे दुकानं आहेत, खिडक्यांमध्ये सगळं ठेवलेलं आहे. सजवलं एक मस्त, प्रत्येक दुकान वेगळं. किती सुंदर घर आहे बघा ते समोर. किती मस्त सजवलंय ना ते घर, अगदी फुलांनी, हार्ट्सने. आणि इतकं मस्त वाटतं ते बघायला. इतकी लोक इथे येऊन थांबून फोटो काढतात अक्षरशः. या गावामध्ये करायला खूप साऱ्या अशा ॲक्टिव्हिटीज नाही आहेत, पण या गावाची हीच खासियत आहे की पायी चालून तुम्ही हे गाव एक्सप्लोर करू शकता. आणि प्रत्येक ह्याचं जे कॉर्नर आहे, जितके पिक्चर परफेक्ट आहेत ते तुम्ही पाहू शकता. बघा, दुकानंसुद्धा एका वेगळ्याच लेवलची आहे तिथे. मला तर इथे एक इंडियन दुकानसुद्धा सापडलं, जिथे इंडियन, नेपालीज असं वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिस्टिक वस्तू वगैरे त्या दुकानामध्ये भेटतात बघा. या गावातल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून भटकताना मला आता हे खूपच जुनं असं घर दिसलं आणि ते खूपच वेगळं आणि आकर्षक वाटतं एकदम. 1400च्या काळातलं घर आहे, 1400च्या. आणि खाली आता तिथे वाईन शॉप आहे. कोलमारच्या गल्ल्यांमधून भटकत आता आम्ही या कोलमारच्या मध्यभागी आलेलो आहोत. आणि माझ्या समोर जे तुम्ही पाहताय ते इथलं 13व्या शतकात बांधलेलं सेंट मार्टिन्स चर्च आहे. हे एक गोथिक आर्किटेक्चर आहे आणि या चर्चमध्ये जाणं सुद्धा अगदी फ्री आहे. अश्विनी वेडी आहे. नाही बोलत तो. ओ माय गॉड. असे कोलमारचे यांच्याकडे सोव्हिनियर्स आहेत जे तुम्ही घेऊ शकता, वेगळ्या प्रकारचे. क्रिसमस मार्केटमुळे आणि तेव्हाची जिंजर ब्रेड कुकी कोलमार. आता मला कळलं की हे अशातले नाही घ्यायचं, कारण की पडलं की तुटतं आणि शरण्याने आमचं एक फोडलं. सो या गोथिक चर्चच्या समोर एकदम आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसलो आहे. आपण काय ट्राय करणार आहोत? त्यांचं लोकल फूड ट्राय करणार आहोत. फ्लांबी काहीतरी, फ्लांबी टार्ट फ्लांबी काहीतरी. शरण्यासाठी आपण पिझ्झा मागवतो. सेफ साईड नाही आवडलं तर काहीतरी आपण दुसरं खाऊ शकतो. ठीक आहे, बघूया, ट्राय करू. फ्लांबी बसायला पाहिजे होतं आपण. आता काय करणार? ठीक आहे. वादळ येणार आहे असं वाटतंय. का काय प्रकार आहे? पिझ्झासारखाच वाटतंय पण एकदम पातळ आहे. त्याच्यामध्ये झुकिनी आणि ही पालेभाजी टाकली, नाव विसरले मी आता याचं. काय म्हणतात ते, सुपर असं क्रीम आहे. बोलू शकतो. वेगळी अशी काही टेस्ट नाही आहे, म्हणजे स्पायसेस किंवा अच्छा असं प्रकार नाही, प्लेन आहे. पाण्याची हापशी सापडलेली आहे शरण्याला. हो. लंच तर गेला, पण लंच ओके होता. म्हणजे
त्या मैद्याची पोळी होती है ना, आपल्या भाषेत मैद्याची पोळी, बटर रोटी आपण ज्याला म्हणतो तेच होतं. आणि त्याच्यावरती डोसा नव्हता डोसा म्हणतात. पातळ नव्हता तो, आपली मैद्याची जी बटार रोटी असते त्याचा होता. बघू शकता आज किती गर्दी आहे या ठिकाणी. इकडे सुद्धा एक छान असं सुंदर कॅनल आहे. एक गोष्ट ह्याने छान केली की सगळ्या कॅनलला असे फ्लावर्स लावून ठेवलेत आणि ते इतके सुंदर वाटतात त्यामुळे. आणि त्यानंतर इकडे एक असं मस्त रेस्टॉरंट आहे, छान आहे ते पण आहे. बाकी इथे काही असं नाही, पण हे टिंबर हाऊसेस आहेत ना ते बघण्यासारखे आहे. आणि इकडे पण एक रेस्टॉरंट आहे असं, जिथे तुम्ही वाईन टेस्टिंग करू शकता. तर बऱ्याच जणांचे ग्लासेस तुम्ही पाहिले असतील, प्रत्येकाच्या डेस्कवरती असे ग्लासेस दिलेले आहेत. आता आम्ही भटकतो इकडे या गावामध्ये, कुठे कुठे खूप जुनी जुनी घरं आहेत ॲक्च्युली. बघू शकता ती जुनी एकदम लाकडाची घरं आहेत तिकडे. आणि एक घर तर होतं 1300च्या काळातलं होतं, 1345 मधलं. मंदार वाट बघत उभे आहेत तिकडे, कारण की ते मॅपच्या मागे जात जात तिकडे पोहोचलेत. कोणते तरी बिल्डिंग आहे. पाऊस आता सुरू झालाय. तिकडून आपण आलो ना, असं गोल फिरून आलो आपण. ज्या खिडक्या आहेत ना स्पेशली त्या खूप मस्त आहेत बघा तुम्ही. प्रत्येक घराच्या खिडकीवर काही ना काहीतरी डेकोरेशन केलं आहे, बाहुले लटकवले आहेत आणि त्यामुळेच खूप वेगळं वाटतात ही घरं. एक तर कलरफुल तर आहेतच. हो ना, म्हणजे 1300-1400च्या काळातल्या बिल्डिंग्स आहेत आणि त्याही जशा तशा आहेत ॲक्च्युली. मानलं पाहिजे की लोक सुंदरतेला, सौंदर्याला किती महत्त्व देतात. हे बघा किती सुंदर जागा आहे बघा ही. आणि इथे बोट टूर सुद्धा केली जाते, तर ते पण आहे. कोणीच नव्हतं आणि आम्ही उभे राहिलो फोटो काढायला असं. तर बघा इतकी गर्दी झाली आहे, गर्दी झाली इथे पण. या टाऊनमध्ये फिरतो आहे आणि इथे फिरताना मला एक खूपच मस्त गोष्ट दिसली आहे. ती म्हणजे इकडची जी लोकं आहेत ना ती गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ते लव्ह लॉक्स लावतात आणि चावी जी आहे ती कॅनलमध्ये फेकून देतात. तर मला दाखवते मी, इतके हा पूर्ण कॅनल आहे, सगळीकडे ते लावलेलं आहे. अशा प्रकारचे आहेत, पण हे एवढेच नाही आहेत, तर असे हे सगळीकडे लावलेले आहेत. बघा किती आहेत, मोजू पण शकत नाही इतके आहेत. आणि फक्त इथेच नाही, जितकं पण ठिकाण आत्तापर्यंत आम्ही फिरलोय सगळीकडे आहेत. डेट लिहिली त्याच्यावरती, लिहिलं आणि पाण्यात टाकून दिलं. हा कोण आहे वेगळा लॉक? रिसेंट आहे, 21/6/2025. हो हो. या टाऊनमध्ये फिरताना मला हे कुकीजचं शॉप दिसलं. याच्या बाहेर मस्त असा स्मेल येत होता, म्हणून आपोआप आम्ही तिथे थांबलो आणि त्यांनी आम्हाला 2-3 कुकीज या टेस्ट करायला दिल्या. तर त्याच्याकडे कुकीज, मॅकरून्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे केकसुद्धा आहेत आणि त्यातलं एक मला खूपच आवडलं. आणि फायनली मी हे आल्मंड लेमन कुकीज घेतलेल्या आहेत. 1 नंबर याची टेस्ट होती. 7.5 युरोला 100 ग्रॅम मिळालेत. रेडीमध्ये ही घरांचे असे खिडक्या वगैरे जे आहेत ते पेंट केलेले वाटतात ना. असं हात लावायला गेलात तर ते असं पेंट आहे, लांबून बघितलं तर असं वाटतं की खरंच तसेच आहेत म्हणून. इतका सुंदर रस्ते आहेत तिथले खरंच. आता आम्ही पुन्हा फिरून त्याच ठिकाणी आलेलो आहोत जिथे आम्ही सुरुवातीला आलो होतो. आणि ती जी बोट आहे ती इथून सुरू होते. हो, खूपच कमी वाटतं राऊंड असा बोटीमधून. T26. ॲक्च्युली इकडे रोज मार्केट असतं असं मी ऐकलं आहे आणि आज मंडे असल्यामुळे इथे हे मार्केट नाही आहे. मंडळी, आम्हाला तर या फेरीटेल गावामधून फिरताना खूपच मज्जा आली. तुम्हाला हे गाव कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा.
बरेचसे लोक ख्रिसमस मार्केटच्या वेळेस या गावाला भेट द्यायला येतात आणि तेव्हा सुद्धा हे गाव तितकंच सुंदर दिसतं. कोलमार फक्त सुंदरच नाहीये तर बासल पासून आमची एक परफेक्ट डे ट्रिप झालेली आहे आणि आता आम्ही पुन्हा बासलला जायला निघालेलो आहोत. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये एका नवीन देशामध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.